संपन्न करीत आहोत. त्यानिमित्त ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त शिक्षकांचा सत्कार होतो असे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मी प्रथम अभिवादन करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः या युक्तीप्रमाणे की गुरु हा ज्यांना आपण दैवत मानतो, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्याहीपेक्षा ज्याला परब्रह्म म्हणतो, त्यांच्या लेवलचा स्थान असलेला व्यक्ती हा गुरु आहे. आणि त्या गुरुचा आदर करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आजचा हा सोहळा आपण इथं आपल्या नगरपालिकेत संपन्न करतो आहोत. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर मेघनाताई वासनकर, तसेच आपले माजी प्रशासन अधिकारी, सध्या आस्थापना प्रमुख व राज्य कर्मचारी संघटनेचे राज्य सदस्य असे प्रदीपभाऊ रावणकर, तसेच सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद. आज शिक्षक दिन हा साजरा करण्यासाठी की जे गुरु असतात, ते गुरुचं स्थान असते, ते गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा वर्षातून एक वेळ त्यांचा आदर व्हावा, त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने आयोजित केलेला असते. त्याचप्रमाणे आज आपल्या इथं सुद्धा हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. तर या सोहळ्याचं सांगायचं झालं की आपल्या नगरपालिकेच्या ज्या एकूण 13 शाळा आहेत, त्या 13 शाळांचे सर्व शिक्षक इथं मुख्याध्यापक इथे उपस्थित आहेत. तर शिक्षकाचा गुणगौरव का आणि का करावा, तर शिक्षकच हे जीवनातील आपले जे आपण बनतो ते फक्त शिक्षकामुळेच बनतो असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. ज्या व्यक्तीला शिक्षक चांगला भेटला, गुरु चांगला भेटला, तो शिष्य निश्चितच चांगला प्रगती करतो, चांगला त्याचा अभ्यास होतो, त्याचं चांगलं जीवन हे पूर्ण निर्भर त्या शिक्षणावर निर्भर राहते. नगरपालिकेच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम देतात. आपल्या शाळा नॅशनल पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर्व तळमळीनं आपलं कार्य करत राहतात, सर्व शिक्षक तळमळीनं कार्य करत राहतात. त्या शाळेमध्ये उर्दू शाळा 5, उर्दू शाळा 1 यांना राज्य पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. तशाच मराठी शाळेतून मराठी 6 ही शाळा सुद्धा चांगल्या प्रकारे विद्यार्थी तयार आहेत. तर अशा प्रकारे इतरही शाळा खूप चांगल्या तयार होत आहेत आणि शिक्षक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि त्याचा कुठंतरी गौरव, त्यांचा कुठंतरी त्याची कार्याची दखल हे घेणं महत्त्वाचे असते. आपल्या विविध प्रकारे शिक्षण देऊन विद्यार्थी चांगल्या स्तरावर नेण्याचं शिक्षक नेहमी काम करतात. त्याचप्रमाणे मागच्या 15 जो आपला 15 ऑगस्ट निमित्त जो कार्यक्रम झाला हर घर तिरंगा, यामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या शाळांनी उत्कृष्ट रॅली काढून राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन आणि देशाप्रती किती प्रेमभाव आणि आपले शिक्षक किती कार्यतत्पर आहेत हे त्यामधून दाखवून दिलेलं आहे. तसेच शिक्षकांचा गौरव करण्याचा दुसरा उद्देश असा की शिक्षक हा नेहमी आपला उपक्रमशील असतो. तो विविध प्रकारचं त्याच्या कृतीतून काम करत असतो. विद्यार्थी प्रिय असतो. आपले शिक्षक विद्यार्थी प्रिय आहेत, ज्ञानरचनावादी आहेत, आयडियल टीचर आहेत. विविध प्रकारच्या आयडिया करून विद्यार्थ्यांना कसं प्रगत करता येईल हेच ध्येय, हाच उद्देश ते डोळ्यासमोर ठेवत असतात. तर असा आजचा सोहळा आपण इथं संपन्न करत आहोत. तर यासाठी या सर्व कार्यासाठी आणि आपल्या कामासाठी दखल घेऊन आपल्या मुख्याधिकारी इथं आलेले आहेत. आपल्या स्तरावर जे CRC स्तरावर शिक्षकांचे कामं आहेत, जे कामं पेंडिंग होते, रावणकर साहेबांनी बरेचसे कामं मार्गी लावले. जे उर्वरित पेंडिंग काम होते ते CRC स्तरावरून अगदी शेवटच्या टप्प्यात आणले, पूर्ण ओके करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षकाचा वेतनाचा जो प्रश्न होता
तो वेतनाचा प्रश्न आपलं अनुदान येताबरोबर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपण वेतन करतो आणि पूर्ण चेक जे असतात ते बाकीच्या कपातीचे चेक सुद्धा देऊन शक्यतोवर शिक्षकांना कोणती अडचण होणार नाही यासाठी सतत प्रयत्न करतो. शिक्षकांचे GPF हिशोब आपण पूर्ण केलेले आहे की जे भविष्य निर्वाह निधीमधून जे शिक्षकाचे जमापुंजी असते त्याचा हिशोबच नव्हता, त्याचा हिशोब सुद्धा पूर्ण केलेला आहे. आता त्याचा जो फरक आहे तो आपल्याला घेणे आहे, तर तो फरक सुद्धा आपल्याला लवकर मिळेल अशी मी आज या शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला ग्वाही देतो की तो फरक सुद्धा तो लवकरच देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर बरेच वेळा सोसायटीचा भरणा मागे राहत होता. शिक्षकांचा आर्थिक प्रश्न आहे, शिक्षकांचा आर्थिक प्रश्न सोसायटी आहे, तर त्यांना कमीत कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध होते. आपल्या इथं 7% व्याजदरानं शिक्षकांना सोसायटीमधून कर्ज उपलब्ध होते. परंतु आपण जर त्याहीपेक्षा अजून माझा प्रयत्न असा राहते की आपण जर अपडेट ठेवलं तर होऊ शकते आजचे अध्यक्ष आणि सचिव याच्यात पुन्हा 1% सुद्धा कमी करू शकतील. जर वेळेवर त्यांना कर्जाचा पुरवठा आपण जर केला, म्हणजे याचा चेकचा पुरवठा केला, तर त्यांचं कोणत्याही प्रकारचं सोसायटीचं नुकसान होणार नाही आणि ते शिक्षकाचा फायदा करतील. शिक्षकाची आर्थिक बाजू मजबूत असते तर तो डोक्यानं सुद्धा मजबूत राहतो आणि डोक्यानं मजबूत असला की विद्यार्थ्याप्रती त्याचा स्नेहभाव चांगला राहतो आणि विद्यार्थ्याप्रती स्नेहभाव चांगला राहिला की आपोआपच त्याचे रिझल्ट चांगले मिळतातच. तसेच आपल्या इकडे नफाचा निधी 10% घेणे असते, तर तो थोडासा प्रलंबित आहे, जास्त नाही. मॅडम त्या देण्यास तयार आहेत, फक्त थोडी निधीची अडचण असल्यामुळे ते थोडा वेळ लागून राहिला. तर त्याची घोषणा सुद्धा मॅडम आज करतील की जो 34,32,000 की 40 लाखापर्यंत असा निधी 10% घेणे तो आपल्याला लवकरच मिळेल. तसेच प्रस्तावित कामं जे आहेत, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी, शिक्षकाचे CRC स्तरावर वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचे प्रस्ताव दाखल त्या शिक्षकांच्या ज्या प्रशिक्षणाच्या नोंदी आहेत त्या घेणे बाकी आहेत. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आणि CR जोडल्यानंतर पुढील प्रस्ताव पाठवलेले होते आपण, पण ते परत आले, पुन्हा ते तयार करून नव्यानं पाठवायचे, ते सुद्धा चालू आहे. शाळेच्या भौतिक सुविधा संदर्भात मॅडमने बरेच वेळा मला सांगितलं आहे की तुमचे अर्ज द्या, मी भौतिक सुविधा पूर्ण करतो शाळेच्या. परंतु आमच्याकडूनच मुख्याध्यापक आणि माझ्याकडून थोडा डिले होऊन राहिला. तरी ज्या आपल्या मागण्या, भौतिक मागण्या म्हणजे शाळेसाठी ज्या आवश्यक पाहिजेत भौतिक सुविधा, त्या लवकरात लवकर मला तुम्ही अर्ज द्या, त्याही सुद्धा मॅडम लवकरात लवकर पूर्ण करते. मॅडमनं बरेच वेळा त्या पूर्ण करण्याचं साठी सुद्धा मला म्हटलेलं आहे की ते अर्ज लवकर द्या, ज्या शाळेला भौतिक सुविधा लागतील त्या मी पूर्ण देणार. मॅडमचं विशेष शाळेकडे आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे की जेणेकरून माझा विद्यार्थी, माझ्या शहरातील विद्यार्थी हा कुठेही मागं पडता कामा नाही. माझी कोणतीही शाळा ही शैक्षणिक बाबतीत इतर शाळेच्या प्रमाणात मागं पडता कामा नाही. तसेच हे करत असताना शिक्षकांनी काय करावे काय करू नये, तर शिक्षकांनी आपलं फक्त शैक्षणिक काम करत राहावं. शैक्षणिक काम करत राहिलं तरच आपली प्रगती होईल. आपल्या CRC कडून, नगरपालिकेकडून ज्या ज्या सुविधा पाहिजेत, ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या उपलब्ध करून देण्याचा सदोदित प्रयत्न केला जाते, ते दिल्या जाते. परंतु शिक्षकांनी सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून शाळेवर वेळेवर येणे, शाळेवर पूर्ण वेळ उपस्थित राहणे आणि विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शिकवणे आणि हे ध्येय ठेवलं पाहिजे की माझा विद्यार्थी हा प्रगतच असला पाहिजे. प्रगत विद्यार्थी करणे हाच माझा उद्देश असला पाहिजे आणि तो आयडियल विद्यार्थी बनला पाहिजे. नवनवीन उपक्रम त्यांनी केले पाहिजे. हा शिक्षकांनी आजच्या दिवशी तरी संकल्प ठेवून वर्षभर त्याप्रमाणे वागावं ही रास्त अपेक्षा आहे. असं करायला पाहिजे की त्या मुलांना किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे आवडते जी मनापासून ही शाळा ती तयार करते देशासाठी बाळा, म्हणजे देशासाठी मुलांना तयार करणारी आणि एक सक्षम नागरिक बनवणारी शाळा ही तयार झाली पाहिजे. तर हा सर्व सामूहिक कार्यक्रम आहे, सर्व शाळेतून सर्व शिक्षकांनी ठरवलं तर होऊ शकते. त्याचप्रमाणे
जर विद्यार्थ्यांना बोलकं करायचं, विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधायचा, तर जे जे लोक विद्यार्थ्यांसोबत राहिले ते लोक महान झाले. याची उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. आपण पहिलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना लोक चाचा नेहरू म्हणत होते. ते बालकांचे सर्वात आवडते आणि बालक त्यांचे सर्वात आवडते. तर त्याचं नाव आजही स्मरणात आहे. बाकी नेते आले गेले ते स्मरणात नाही, पण विद्यार्थ्यांशी जो कनेक्टेड आहे तो नक्की स्मरणात राहतो. त्याचप्रमाणे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा जिथं जात तिथं ज्या संस्थेमध्ये जात त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. जवळपास मला वाटतं त्यांचा आकडा काही 5 लाख विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला असं काहीतरी एक वेळ आलं होतं की प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे शैक्षणिक बाब आहे त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्याचप्रमाणे तिसरं महत्वाचं उदाहरण असं झालं की शिक्षकांचं कसं राधाकृष्णन यांची जयंती राष्ट्रपती म्हणून आहे तशा त्याचप्रमाणे आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती सुद्धा एक शिक्षिकाच आहेत. द्रौपदी मुर्मू ह्या सुद्धा एक शिक्षिका आज राष्ट्रपती आहेत. असं हे शिक्षणाचं महत्त्व आपल्या जीवनात आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रगत करा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा. आमच्या CRC आणि नगरपालिकेकडून ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा आम्ही देण्यास तयार आहोत. फक्त तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा आणि त्यांना प्रगत करा ही अपेक्षा बाळगून सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचं प्रास्ताविक संपवतो.